संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती सृष्टी माय तुझला मी ओवाळू आरती तुझला ओवाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती सूक्ष्म रूप तो देव तुझ्यातून प्रगटे या जगती वाटे प्रगटे या जगती पर्वत झाडे वेली पुष्पे मनोगते गाती रुजोत त्यातील दोरे किते जनी मनी चित्ती आमच्या जनी मनी चित्ती संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती सृष्टी माय तुझला आम्ही ओवाळू आरती तुझला ओवाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती निसर्ग तू तो तूच प्रकृती एक रूप होशी अवघे एक रूप होशी तुझला गळते वळते ते कळू दे आम्हासी संवादातून बोध घेऊन होऊ दे प्रगती आमची होऊ दे प्रगती संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती सृष्टी माय तुझला मी ओवाळू आरती तुझला ओवाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याचे शुद्धमती थोर तव हे नाही किंतु श्रेष्ठत्व थोर तव हे नाही किंतु झाडे असोत झुडपे असोत झाडे असोत झुडपे असोत पूर्णात पूर्ण घडण्या करतात कष्ट पूर्णात पूर्ण घडण्या करतात कष्ट उंचात उंच बनण्यावरी धाव घेती उंचात उंच बनण्यावरी धाव घेती जे पान फूल फळते उत्कृष्ट देती जे पान फूल फळते उत्कृष्ट देती रे चालते तुझ कसे निकृष्ट कर्म रे चालते तुझ कसे निकृष्ट कर्म उत्कृष्टता असूनही सृष्टीत धर्म उत्कृष्टता असूनही सृष्टीत धर्म माझ्यातले नवलले रे माणसा तू श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु दगडात येथ कुठले चैतन्य नाही दगडात येथ कुठले चैतन्य नाही खाणीत भूमीवरती पडूनीच राही खाणीत भूमीवरती पडूनीच राही सोशी कधी कुणी तयाचे घाव देई सोशी कधी कुणी तयाचे घाव देई त्यातून चेतन पाहतो देव होई त्यातून चेतन पाहतो देव होई तू श्रेष्ठ त्यात तुझला घडवीत देव तू श्रेष्ठ त्यात तुझला घडवीत देव का देव तू न होशी बदली स्वभाव का देव तू न होशी बदली स्वभाव माझ्यातले नवलले रे माण
शमवी छाया धरोनी जमिनीचा वृक्ष शमवी छाया धरोनी पुष्पे सुगंध फिरुनी सृष्टी सदेती पुष्पे सुगंध फिरुनी सृष्टी सदेती बेटी जरी सकळ हे परतोनी देती बेटी जरी सकळ हे परतोनी देती रे मानवा प्रतिदिनी घेतो सिरावे रे मानवा प्रतिदिनी घेतो सिरावे देशी फिरून किती ते शोधून पारे देशी फिरून किती ते शोधून पारे माझ्यातले नवले रे माणसा तू श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच चिंतू श्रेष्ठत्व तोरतवले नाहीच चिंतू ते आपण होतो. हे दरवेळेचे समोर येणारे देश थोडे वेगानं बघावे लागतात आणि बरंच आपल्यावर सोडावं लागतंय. किंवा मी कोण सोडणार, त्याच्यात ते आहेच, ते आपणच पाहत असाल आणि त्याच्यावर चिंतन करीत असाल. उत्कृष्टतेचा ध्यास आज हे सगळं वेगळ्या स्वरूपामध्ये पैसे घेऊन शिकवलं जातं आणि त्याचे कोर्सेस केले जातात. त्या एक्सलन्स अवॉर्ड्स म्हणतो आपण. आपल्या लक्षात असेल की बाहेर एक्सलन्स अवॉर्ड्स प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कुठल्याही क्षेत्रात अगदी तर तिथे तिथे अगदी सामाजिक सेवेचं क्षेत्र असलं तरी बाकीचं तर प्रोडक्शन वगैरे तर सोडूनच द्या, प्रत्येक ठिकाणी एक्सलन्स आहे. आणि ती कशी मिळवावी आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं यासाठी मनुष्य कोर्स घेतो, त्यासाठी मनुष्य अभ्यास करतो. तर हा माणसातला एक्सलन्स आहे, तो कसा शोधता येईल हा त्यातला मूळ ध्यास आहे. तर त्याच्यात सृष्टीमध्ये तो ध्यास आधीच आहे, आपल्यात तो ध्यास निर्माण होईल का, हा आता एक समजा प्रोडक्शन मधला एक्सलन्स आहे. तर तो शोधण्यासाठी मनुष्य ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला तो इतका खोलात त्याच्यासाठी जातो, अभ्यासाच्या बाजूने प्रयत्न करतोच, प्रयोगाच्या बाजूने करतो, बाकीच्यांची मतं घेतो, त्यानंतर त्याचे प्रयोग तो दुसऱ्यांना दाखवतो, त्यानुसार तो सगळं आपण एवढं सगळं वृत्त्यंतर तरी करतो का आपल्यातला एक्सलन्स म्हणजे वृत्तीतला बदलला शेवटी, तर ते तरी आपल्याला तेवढं करता येतं का. अशा दृष्टीने जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सृष्टीमध्ये ध्यास आहे अक्षरशः त्याचा. नुसतं त्याच्या समोर टार्गेट नाहीये, एखादी गोष्ट समोर असणं वेगळं आणि त्याचा ध्यास घेणं वेगळं. समोर तर असतंच माणसाला, इथे चौकात जायचं ते काय फार मोठा ध्यास घ्यायला लागत नाही माणसाला. चौक समोर आहे, चालत झाले थोड्या वेळाने येणार, इतकं साधं ध्येय आहे, ध्येयातलं सुद्धा साधं ध्येय आहे, पण जिथे ध्यास आहे तिथे सुचत नाही दुसरं असं आहे. तर सृष्टीमध्ये हे संबंध एक्सलन्स होण्याचा जो त्याच्याकडे जे आहे त्याचा परिपोषक त्याची उत्कृष्टता साधण्याचा सृष्टीमध्ये ध्यास आहे, तो माणसामध्ये असावा. त्यातल्या त्यात सर्वात उत्कृष्ट म्हणजे कर्माच्या बाबतीत तर निकृष्ट नको, कर्माच्या बाबतीत उत्कृष्टच असावी जी जी करू ती. त्यातही का देव तू न होशी हा जो पुढचा आहे तो माणसातल्या एक्सलन्सचा सर्वोत्कृष्ट ध्यास. पुढचा जो त्याच्यातला पद आहे किंवा अभंग आहे तो देव होई. आता आपण म्हणून त्याची रिव्हिजन बघितली, आठवलं म्हणून सहज याच्यावरून एक सांगतो. अगदी साधं व्यवहार हे आहे, आपल्या अनुभवातला असेल. इंग्रजांचं दासी आपण फार काळ पत्करलं, केलं म्हणा, काय झालं म्हणा, काय झालं ते झालं, त्याच्याविरुद्ध एवढे लोक झगडले, पण ते गेले निघून, पण दास्यत्व शिल्लक राहील. आपल्याला माहिती अनेक प्रकाराने ते शिल्लक आहे, भाषेचं राहिलं, संस्कृतीवर राहिलं, अनेक प्रकाराने राहिलं, वागण्यावर राहिलं. आता तर सगळं काय मुक्त अर्थव्यवस्था आहे, म्हणजे नुसतीच अर्थव्यवस्था मुक्त नाही, बाकी बरंच मुक्त झाले. आता आपल्याला पेपरवरनं कळत असेल, हे आपल्याकडे काही नव्हतं ह्याच्यातलं, हे बरंच मुक्ततेने आता आयात झालेलं आहे. तर ते जे वातावरण आहे त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की हे कुठनं आलं, हे मुक्तपणातनं आलेलं आहे आता सगळं. आणि त्याच्यापुढे आज सर्वांना धास्ती आणि त्रास आणि भय असं वातावरण सगळं निर्माण झालं. हे सगळं तिथलं दास्यत्व आहे. तर ते आपण निवडलं, ठीक आहे, वेशाचं दास्यत्व पत्करलंय किंवा आणखीन कशाचं पत्करलंय, अनेक प्रकारे पत्करलंय, ठीक आहे. जे पत्करलंय त्याबद्दल बोलण्यापेक्षा जे त्यांच्यातलं पत्करलं नाही त्याबद्दल बोललं तर 30 वर्षापूर्वी माझ्या एका पाहुण्याने घेतलेली गाडी आहे
तर तिची आठवण झाली म्हणून मला मी उत्कृष्टतेवरून आता सुरुवात केली, तिथे होतो पूर्वी म्हणून. तर त्यांनी घेतलेल्या गाडीचा, 4 व्हीलरचा वायपर आहे साधा, तो वायपर आपण माहिती आहे, सगळं गाडीत सगळे बसलेले आहे, सगळ्यांना माहिती आहे, कितीतरी दिनात पाहिला असेल, स्वतःच्या गाडीत पाहिला असेल. तो वायपर इकडून तिकडे जातो त्यावेळेला तो एका क्षणामध्ये ते सगळं स्वच्छ पूर्ण. ते म्हणले हा वायपर 30 वर्ष चाललाय आमच्याकडचा, आम्ही बसवतो आता दुसऱ्या गाड्यांना वगैरे सुद्धा, 1 वर्ष सुद्धा काम दिले चित्रांनी. पहिल्या दिवशी जे काम देतो त्यावेळेला तो निम्म साफ करतो, मग दुसऱ्यांदा जातो तेव्हा उरलेलं थोडं, मग त्याच्यानंतर थोडं, आणि मग शेवटी हा नाच सोडतो आणि मग त्याला दिसायला लागतं थोडं थोडं, तो वायपर थांबतो. गाडी चालवणारा अनुभव असेल याचा. तर हे मला सांगा, मग हे तिथे हा इम्पॉर्टंट होता. म्हणजे जर आपण दासेतच पत्करलं तर हे गाणी पत्करलं पण आठवू असं वाटतं. त्यांच्याकडे सगळे जे सेन्सेस आहेत ते सुद्धा मग घ्यायला पाहिजेत आपण. मग ठीक आहे, हे पत्करलं मान्य आहे, त्यातलं जे नको असेल ते सोडून द्यावं, हे तितकंच खरं आहे. पण त्याच्याबरोबर त्यांच्याकडून जर ही वस्तू येते ती जर या उत्कृष्ट दर्जाची येत असेल तर ती आमच्याकडच्या त्या कुठे ते प्रोडक्शन चालले त्याच्यामध्ये साधी, मला ते वायपरचं सांगितल्यावर मला त्याचं वाईट वाटलं की अरे हे एवढा उत्कृष्ट आपल्याकडे असून ही रबराची साधी वस्तू आहे, काडी आहे, त्याला तो बसवलेली आहे, त्याला दिलेलं विशिष्ट प्रेशर आहे, त्यावरती असलेलं त्याचा अचूकपणा आहे, त्या रेखेचा अचूकपणा आहे, आणि ते फिरण्यातला शुद्ध साधा मेकॅनिझम आहे. एवढंच आहे, काय असायचं असं. तो ऑपरेट तो होतोच, इकडून तिकडे तो फिरतोच, पण काम काही करीत नाही त्याचं. हा आपल्या देशी जर अवस्था असेल तर उत्कृष्टतेचं ध्यास म्हणजे काय, आता काय शिकायला हवं हे सांगा. मी अगदी डोळ्यासमोर फिरणारी गोष्ट होती म्हणून आठवण झाली म्हणून सांगेन. आता या दृष्टीनं आपण बाकी सगळ्याचा विचार करा, आपापल्या जीवनात कुठे कुठे काय काय आहे आणि कुठून घेता येईल तिथून घ्यावं. मी म्हणतो इंग्रजांकडून काय घेऊन ये, दुसऱ्या बाजूने विचार करतो इंग्रजांकडे, ठीक आहे परदेशात कुठून त्याने आणला असेल तिथून, काय 25-30 वर्षापूर्वी त्या गाडीने कुठे तो बसवला असेल तो तिथून आणला होता. पार्ट आजही मिळतात आपल्याकडे सुद्धा, याचे सुद्धा मेडिकल सायन्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा पार्ट्स येतात परदेशातले, प्रिसिजन असते, एकदम उत्कृष्ट असतात, क्वालिटीला उत्तम असतं, किती बाबतीत असो. मग आपल्याला ते पण येऊ दे की काहीतरी या मुक्त याच्यामध्ये, मग निदान ते आपण करू. हे आता क्षणभर जरी सोडून गेला विषय तरी हे घेण्यासारखं होतच ना. मग तो उत्कृष्टतेचा ध्यास त्यांच्याकडे आहे की हे रिजेक्ट म्हणजे रिजेक्ट असं. आज कंपन्यांच्या मध्ये आहे, अनेक ठिकाणी वातावरणाची काळजी घेतली जाते की ते नाही म्हणजे नाहीच, ते त्याच्यावर जरी रेग उठली असली तरी सुद्धा जरा जरी ते पॉईंटनी काही कमी असेल तर ते इतकं आपण प्रोडक्शन मध्ये करतो. परमेश्वराची हे प्रोडक्शन आहे, त्याची अपेक्षा आहे की परमेश्वरापर्यंत आपण पोहोचावं, हे आपला एक्सलन्स आहे, उत्कृष्टता आहे, तिचा ध्यास आपल्याला घेता यावा, त्याचे हे सगळे प्रयत्न आहे, दुसरं काय नाही. देव होई आपण म्हणतो. त्यानंतर 18व्या मध्ये तोच त्या एक्सलन्सचा दुसरा पार्ट सांगितलेला होता की श्रेष्ठ त्यात तुझला घडावी तर देव. माणसा आता ह्यावर काही जास्त कमेंट करते पण जाता तर आठवेल म्हणून सांगतो. माणसाला निदान ह्याच्यात टाकीचे गाव आहे, तर मूर्तिकार आहे. एखादी समजा आपल्याला एखादं मंदिर बांधलं असेल, आपल्याकडे माहिती असेल, अनेक लोक त्यात करतात, त्यांना कल्पना असेल, तर त्यामध्ये आपण शोधाशोध करतो की ही मग एक देवाची मूर्ती आहे, कुणी घडवावी, त्याच्यासाठी चांगला मूर्तिकार शोधायचा प्रयत्न करतो. म्हणजे हे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. जसं मूर्तिकाराच्या बाबतीत साधं आहे, दगडाला स्वतःला काही जसं स्वातंत्र्य नाही की कोण त्याला घडविल, याचं स्वातंत्र्य दगडाकडे आहे काय, आपण शोधतो. मूर्तिकारात शोधण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपला मुलगा कुठल्या क्लासला घालावा याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. कुणीतरी टाकीचे गाव आणणार ना थोडक्यात साध्या भाषेमध्ये, ते कुणी घालावे हे निवडण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला आहे. इतकं स्वातंत्र्य आपल्याकडे परमेश्वरानं आधीच देऊन ठेवले. तेव्हा आता इथे घडवणारा देव आहे, तिथे साधा दगड आहे, तो कोणत्याही स्वातंत्र्याची अपेक्षा करीत नाही तरी त्याचा देव होतो. आपल्याकडे आधीच इतकं स्वातंत्र्य आहे. परमेश्वर म्हणजे स्वातंत्र्याची परमोच्च मूर्ती आहे. तिथे सगळं पूर्ण, म्हणजे जे मगाशी वापरलं त्या अर्थाने नव्हे, अत्यंत चांगल्या अर्थाने तिथे पूर्ण मुक्त आहे सगळं. अशा अवस्थेमध्ये ते चैतन्य वावरतं, म्हणून त्याचा एवढा आविष्कार आणि एवढं जबरदस्त ते सगळं आहे. तर हे सगळं देवत्व आहे, तर तिथे तो घडवतोय आहे. म्हणजे ह्याच्यात आपल्याला हे स्वातंत्र्य नाही की आपल्याकडे सगळं पहिल्यांदाच दिलेलं आहे आणि आता फक्त एखाद्याला जसं सांगावं किंवा म्हणजे परीक्षेत येणारा प्रश्न असावा आणि त्याला आधी सांगून ठेवावा, तसलं काहीतरी प्रकार आहे. अखेर म्हणजे काय व्हायचंय ते पण त्याच्या मनातच आहे, ते त्याच्या मनातच ठेवलेले. काय व्हायचं हे सुद्धा दगडाच्या बिचाराचे काही त्याच्या हातात नाही. त्याचे काय बनणार, कृष्ण होणार, राम होणार, काय होणार, त्याचं काय नंदी होणार, काय त्याच्या हातात नाही. तो मूर्ती बनवून त्याचं ते सगळं कुठले पडतील ते घाव सुसून तो तयार होतो देव व्हायला. तर आपल्यातल्या देवत्व आधीच आहे. तर आता फक्त देव जो हा घाव घालतोय तेवढे सहन करायचं, फक्त सहकार्य आपण द्यायचे की बाकी काय आहे आपल्याकडे ते आधीच आहे. कितीतरी दिलेलं आहे असो, त्याच्यावरनं आपण आलो होतो ते शोधून बाहेर. तेव्हा हे देण्याबद्दलचं होतं. आपण गेल्या वेळेला त्याच्याबद्दल प्रतिदिनी हेतोच आहे. आणि अक्षरशः प्रतिदिनी म्हणजे खरं मला प्रतिक्षणीच तिथे म्हणायचं, श्वास प्रतिक्षणी घेतोच आहे.
तो देतोय तो नाही, तो बंबी होऊन जातो. मला काय त्यात देण्याचं स्वातंत्र्य नाहीये, तो घेतोच आहे फक्त खरं सांगायचं तर तो जाऊ शकत नाही म्हणून तो बाहेर फेकला जातोय. अशी परिस्थिती आहे, घ्यावा लागतो प्रयत्नाने. तर अशा परिस्थितीत आपण प्रतिक्षणी घेतो. तेव्हा आपल्याला जी लागणारी जी खरी चांगली हवा आहे किंवा त्याची शरीराला जगण्यासाठी गरज आहे ती प्रतिक्षणी घेतोच आहे. आता प्रतिक्षणी म्हणून फार तर काय देतोच आहे, समजा ते देतोच आहे असं गृहीत धरला, आपोआप होते पंपिंग सोडून देऊ क्षणभर, तर अशुद्धच परत बाहेर टाकतो. काय सृष्टीला परत देतो तर मी अशुद्धता सृष्टीला परत देतो. म्हणून 10 तुळशी लावायची वेळ त्यांनी तेव्हाच ते ओळखून सगळे लावलेले होते की त्या निदान शुद्ध काहीतरी देतील. अशुद्ध आपण टाकतोय, ते सृष्टीतलं शोषून घेतील, अशा तऱ्हेची झाडं किंवा अशा तऱ्हेची सृष्टी जगवावी अशी कल्पना त्यांनी फार पूर्वी करून ठेवली की ठीक आहे, याला पर्याय नाही माणसाचा. मी फक्त प्रतिक्षणी घेण्यावर ते उदाहरण देत. त्याच्यातली अशुद्धता ठीक आहे सृष्टीमध्ये मी फेकतो, मान्य आहे मला, पण मी सृष्टीला काय शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल. मी शुद्ध तर घेतोय सृष्टीकडून, मला जगण्यासाठी लागणारा जर मी प्राणवायू घेतो आहे तर सृष्टीला जगवण्यासाठी लागणारा प्राणवायू किती देतो असा क्षणभर विचार. सृष्टी जगवण्यासाठी नुसतं काय करतो एवढा विचार करू क्षणभर, कारण तिच्यावर तर जीवन आहे सगळं. आटलं पाणी तर करेल काय मनुष्य, काय करणार शेवटी. एक ते प्रलय इकडे तिकडे झालं तर काय होतं आपण बघितलं. तेव्हा एका नुसत्या वादळाचं वाऱ्याचं काय त्या सृष्टीचं चाललंय, ती आपल्याला इतकं सहकार्य करते आहे. तर तिच्यासाठी निदान ते ज्याचे आपण घटक आहोत, ते ज्याच्याकडून आपण जीवन आपलं चाललेलं आहे, तर त्याच्यासाठी तरी निदान शोधून बघावं. आणि मग हेच सगळ्या आपल्या व्यवहाराला लागू आहे. मग ते माणूस असेल, हे असेल, आपले नातेवाईक असतील, संबंध असेल, घरातला मनुष्य असेल, कोणी आई वडील असतील, काय असेल ते सगळं, ते जे वातावरण आहे, ह्या सगळ्या वातावरणाकडून मी घेतो ना, वडिलांकडून घेतो, आजोबांकडून घेतो, आजीकडून घेतो, त्याकडून घेतो, नातेवाईकांकडून घेऊन घेतो. तुमचे ते कर्मचारी आहेत, तिथे कोणी माणसं आहेत, वावरणारी आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत, शिक्षक आहेत, ना किती प्रकारे मनुष्य किती घेतो आहे. एकदा वहीचं पान घेतलं तर समजा यादी काढायची ठरवली ना, तर आधीच 200 पाणी वही घालावी मला, 40 पाणी वगैरे घालून त्याच्यात आपण फसण्याची शक्यता आहे, 2-3 काय लागतील. तर कुणाकडून काय घेतलं आहे असा विचार केला क्षणभर, तर ह्या सृष्टीतल्या श्वासापासून सुरुवात केली ते आपण कुठेपर्यंत घेत आहे. आता त्याच्या बदल्यामध्ये किंवा त्याच्या एक जाणीव म्हणून, चांगल्या अर्थाने काहीतरी कृतज्ञता म्हणून आपण त्याच्यातलं काय दिलेलं आहे असा विचार केला, तर ह्याच्यातलं किती तफावत आहे किंवा काय आहे ते लक्षात येईल. का घेतलं त्याच्यापेक्षा आपण जास्त सृष्टीला परत केलेलं आहे. ही सगळी सृष्टीच आहे. सृष्टी म्हणजे माणसं म्हणजे काही सृष्टीच्या बाहेर नव्हे. ज्यांच्याकडून घेतलं समजा ज्ञान घेतलं तर ज्ञान दिलं. आता जे जर घेतलं आपल्या सृष्टीमध्ये, आपली संस्कृती तर इतकी व्यवस्थित वेंडलेली आहे आणि त्याचा इतका विचार करून, मी मागेच आपल्याला तत्वज्ञानाबद्दल एकदा बोललो होतो की त्यामध्ये अगदी पहिल्यांदा सिद्धांत आहेत सगळे सांगून टाकले की शिक्षकांनी ज्ञान दिलं म्हणून काय आपल्याला शिक्षकाला ज्ञान द्यायचं नसतंच. असा व्यवहार देवघेव मानवी याच्यात नाहीये सृष्टीमध्ये. त्याला तुम्ही श्रीफळ द्या, ते मान्य आहे, त्याचा आदर म्हणून, पण दिलेलं ज्ञान तुम्ही विद्यार्थ्याला द्या, हे जे आहे, किंवा गरजूला द्या, हे जे आहे, अशा तऱ्हेचं माझं किती गोळा केलेला आहे. एक ज्ञानाचा विषय घेतला तर ते किती पोचवलेला आहे, किंवा काय चिंतनाचा विषय घेतला किती पोचवलेला आहे, अशा तऱ्हेनं सर्व बाजूनी चाललेले. म्हणजे आपल्या माणसाच्या एकदा ऍक्टिव्हिटीज लक्षात घेतल्या तर ते किती प्रकारच्या आहेत, तर त्याच्यातलं काय त्यांना पुढे पोचवलं असा विचार केला तर लक्षात येऊ शकेल. तर की आपण हे म्हणून याला शोधूनही पाहायच म्हटलेलं आहे. मी शोधल्याशिवाय सापडणारी गोष्ट नाही, असं समोर नाही येणार. कारण अशा तऱ्हेची दृष्टी शोधण्याची असेल की नाही कोण आठवून, ज्ञान घेतलं आहे आणि आता किती परत करतो आहे, काय त्यांच्याकडून वृत्तीचं काही घेतलं आहे तर ते किती परत करतो आहे, संस्कार झाला एखादा तर किती दिला आहे, असं नाही का, असं सगळ्या बाजूने विचार केला तर किती त्यातलं देतो आहे. तर असं शोधून पाहिलं तर मग लक्षात येईल की आपल्या घेण्यामध्ये आणि आपल्या देण्यामध्ये खूप तफावत आहे. तेव्हा ती आणि ती निगेटिव्ह आहे. आपण खूप घेतलं, सृष्टीकडून इतके श्वास घेतले, पण सृष्टीसाठी आपण काय दिलं त्याच्यात जगवणार, असं एक नुसता बॅलन्सचा विचार केला तर त्या मानाने आपण दिलं का असा विचार केला तरी लक्षात येईल की हे किती ह्याच्यात फरक आहे. म्हणून ते शोधावं का लागतंय. आणि हे सूक्ष्म आहे, कारण सगळ्या बाजूनी मनुष्य घेतो, एकाच बाजून घेते मनुष्य. पाणी पण पितो, त्याला हे सांगितलं तसं श्वासासाठी वारा पण लागतो, सगळंच लागतं, त्याला काय लागत नाही. मनुष्य नुसता जगायचा म्हटलं म्हणजे चप्पर आहे, जमीन आहे, माती आहे, सगळं त्याला लागतच आहे, काय लागत नाही. पण ह्याच्यातलं त्याच्याकडून परत जाणारं काय असेल, ते स्पॉनमध्ये जातात, ते कसं कशा जातं, परतीन जातं, हा महत्वाचा प्रश्न आहे. ते सृष्टीला जाऊन मिळतं का परत. मग तुम्हाला लक्षात येईल की हे जे जगातले प्रश्न आहेत ते अमुक वंचित आहेत, ते अमुक आहेत, ते कसे राहतील वंचित. कुणीतरी संचय केला म्हणून ते वंचित झाले की नाही, कुणीतरी अकृतज्ञ राहिला म्हणून ते वंचित आहेत की नाही, कुणीतरी असेल, कोणाकडे काहीतरी नाहीये, काय नसेल, घर नसेल, काय प्रश्न नसेल, काहीतरी त्याची परिस्थिती अन्न नसेल, काय असेल ते असेल, पण ते तिथं का नाही, तर का नाही याचं कारण कुणाकडे तरी आहे आणि त्याला ही जाणीव नाही. एवढाच अर्थ झाला की नाही साध्या भाषेमध्ये. म्हणून शोधून पाहे, म्हणजे हे सगळ्याचं गणित याच्यातून आपल्याला लक्षात येण्यासारखं आहे, स्पष्ट होण्यासारखं आहे. एक पुढचे
श्रेष्ठत्व तोरतवली ये होत वादळ कधी खवळो समुद्र, ये होत वादळ कधी खवळो समुद्र, वणव्यात तांडव करो कधी मृत्यू रुद्र, वणव्यात तांडव करो कधी मृत्यू रुद्र, नेमे सकाळ फिरुनी करी स्वागतास, नेमे सकाळ फिरुनी करी स्वागतास, येथे उमेद सकळा नवजीवनास, येथे उमेद सकळा नवजीवनास, तुझला विवेक किती रे तूच पाही, तुझला विवेक किती रे तूच पाही, नैराश्य मरगळ तुझ्या का जीवनी, नैराश्य मरगळ तुझ्या का जीवनी, माझ्यातले नवलले रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु. खरोखर निराश व्हावं, महाराज म्हणले ना की काळजी करावी अशी परिस्थिती उद्भवलेलीच नाही. आता हे कठीण आहे, म्हणजे हे आपल्या मनाला स्वीकारणं सुद्धा कठीण आहे, कारण सारखी काळजी सारखीच परिस्थिती आपल्या बाजूला आहे असं आपल्याला वाटतं. याला काय करावं, तर ते आपल्याला वाटतं एवढा त्याचा अर्थ आहे, त्याच्यावर खरं अधोरेखित करायला पाहिजे. ही सृष्टीतलं अधोरेखित असा एक शब्द मगाशी आरतीमध्ये येऊन गेला असेल, तर तो आरतीमधला शब्द या अर्थाने आहे की ही सृष्टीत अधोरेखित करण्यासारख्या ज्या गोष्टी तेवढ्या काय सांगा 100 सांगितले तरी कमी पडतील. सृष्टीतनं शिकण्यासारखं म्हणून काय म्हणलं तर इतक्या प्रकारचं आहे की ही येतं, वादळ येतं. आपण सुरुवातीला इथे आता पाहिलं तसं येवत वादळ किंवा खवळो समुद्र, अगदीच आत्ता काहीतरी झालंय असं. वणव्यात तांडव, खरोखर अक्षरशः मृत्यूचं तांडव असल्यासारखं परिस्थिती होती. 600 गेले का 1200 गेले का 1000 गेले का काय गेले अशी अवस्था होती. किंवा अगदी व्यक्तिगत जीवनात व्यक्तिशः समोर हे मृत्यूचे रुद्रोभारा, तरी सुद्धा सकाळ फिरुनी करी स्वागता, आणि ती सुद्धा नुसती नाही, नेमे. दोन्ही आपल्याला शिकण्यासारखी आहे. काय वाटेल ती परिस्थिती असू दे, परिस्थिती म्हणजे असं नसून काय असणार अशी माणसाची. म्हणजे बाबा म्हणायचे त्याला मधनं मला ती आठवण होती कधीतरी त्यांची, की म्हणजे आपलं काय आता पंतप्रधान पद जायचंय का राष्ट्रपतीपद जायचंय काय जायचंय आपल्याच काय मुळात एवढं जाणार, त्यातलं काय ते जाणार, जाऊन जाणार काय, त्याने किती गोळा केला असेल त्या मनात जाईल काय जायचं ते. म्हणजे त्याच्यावर संकट येणार ते सुद्धा किती प्रमाणात येईल, आपली आर्थिक केवढी त्या मनात संकट येणार, आपल्यावर कितीच संकट येणार असेल म्हणून, हो की नाही. तेव्हा तसं यात काळजी करण्यासारखं जे आपल्याला नेहमी अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी असतात तसं काहीही नाहीये सृष्टीमध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी शांतपणे नव्या जीवनाचं स्वागत, ही उमेद सृष्टीमध्ये आहे. तो उमेद आहे काम करण्याची. पुन्हा सकाळ जी निर्माण होते ती पुन्हा सगळं जगवायला लागते. परत पहिल्यापासून वारा, पहिल्यापासून पाणी, सगळं ते काय जे जिथे फुललं होतं तिथून पुढचं पान, तिथून पुढची रेग, तिथून पुढचं फुल, त्याच्या पुढची पाकळी उद्या सकाळी सुरू होणार. ते बाहेर तिकडे वणवाला पण जळू दे, पण दळणं असलं तर इकडे ते पुन्हा निर्माण करणार. त्याचं आजचं काय काम आहे ते त्याच्या कालच्या पेक्षा आणखीन चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न सृष्टी करते. एवढी रुद्राची नर्तन होऊन सुद्धा त्या माणसाने निराश, अलीकडे मोठा आजार डिप्रेशनचा आहे, फार डिप्रेशन आजार पाहतो, तर हे असं येतं. तर तसं येण्यासारखं सृष्टीत नुसतं जरा चक्कर मारून जरी मनुष्य आला खऱ्या अर्थाने, ते बाहेर नुसते चक्कर मारला तर त्यातली नव्हे, खऱ्या अर्थाने म्हणजे इथे तसं शोधूनही बाहेर म्हणणं ना, त्याच्या अर्थाने जर खरोखर सृष्टीमध्ये 5 मिनिटं तादात्म्य जर होऊन आला मनुष्य तर संपलं त्याच्या दृष्टीने सगळं त्याला मिळाले. एकदम मनुष्य तादात्म्य होऊन जाईल की अरे हे काय काम करतायत किंवा हे कशा परिस्थितीत कशा पद्धतीने काम करतात हे लक्षात आलं की माणसाची सगळी वृत्ती बदलली पाहिजे. एवढं त्या सृष्टीमध्ये सामर्थ्य आहे, कारण संजीवनच आहे सगळं. तर तिथे ही उमेद आहे सगळ्यांना, त्यातल्या प्रत्येक घटकाला जगण्याची उमेद आहे. कुटुंबात 5 माणसं असली तर 3 मरगळलेली असतील, तसलं नाही येते सृष्टीमध्ये. सृष्टीच्या कुटुंबात 5च्या 5 माणसं उमेद येतात.
हो, 5 म्हणजे ते सृष्टीमध्ये मागवत आहेत ना 5 ना, तसं नाही म्हणजे प्रपंच म्हणजे एवढे अर्थान म्हणलं नाही मी, पण सृष्टीमध्ये पंचमामध्ये प्रत्येक मागूत पुन्हा सगळं जगवण्याच्या कामाला लागलेलं असतं दुसऱ्या दिवशी. मग आपण का लागलेले असू नये, आपल्यामध्ये सुद्धा तीच वावरतात 5, नाही तर ती 5 गेली आहेच काय याच्यामध्ये. तर असा विचार केला तर ती जर 5 उठून कामाला लागत असतील तर असं काय, समजा परीक्षेत अपयश असेल, काय मनाविरुद्ध गोष्ट असेल, काय काहीतरी बोललं असेल कोणी, काय असणार आपल्या उमेद घालवणारी गोष्ट काय असेल, पण तिथे तसली उमेद काय जात नाही, उठून काय कामाला लागतात. तर असं जर आपल्याला एवढं सृष्टी चित्र आनंदाचं दिसत आहे, आपण त्यापासून वंचित काय असावं. जर सकाळी बाहेर जाऊन भावा बस उगवलेला दिसला की अरे तो गोळा मलाही उगवलं पाहिजेच, आपण तरी कशाला बरोबरून बसावं, हो की नाही. काय नाही, आपलं काम घ्यावं किंवा काय असेल कर्तव्य ते असावं, आणि ते सुद्धा उमेदी नाही. परत नुसतं असं आता आलायचंय वाट्याला आता काय करू हे काही उमेदीचं लक्षण आहे, हे वेठबिगारीचं लक्षण आहे. वेठबिगारी नाहीये, ते उमेद आहे, आणि ती सुद्धा सगळ्यांना आहे, सर्व घटकांना आहे. तशी आपल्यातल्या सर्व शक्तींना, आपल्या शरीरातल्या किंवा मनातल्या सर्व शक्तींना जगण्याची उमेद असावी. परिस्थितीचं काय असेल ती त्याच्या पुढे मोठी नाही, उद्या सकाळी पुन्हा उजाडलेलं असतं. तर हे जर लक्षात ठेवलं तर नैराश्य आणि वरवळीचं स्थान माणसाच्या जीवनात होणार सृष्टीत बघितलं साठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे, सुखासाठी कोठे जावे दुःख कोणाशी सांगावे, सर्व भावासी विसावा संत शांत कैकी जीवा, सर्व भावासी विसावा संत शांत कैकी जीवा, संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा मजला, संतांची पायी ठेवा. जग छिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी, जग छिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी, संत मात कैकी सेवा जगासाठी शिरविती जीवा, संत मात कैकी सेवा जगासाठी शिरविती जीवा, संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा मजला, संतांची पायी ठेवा. भेद भावाशी नास्थान बोध कृपाई समान, भेद भावासी नास्थान बोध कृपाई समान, संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा, संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा, संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा मजला, संतांची पायी ठेवा. संत खेती सांभाळून प्रेम वर्षावर करून, संत खेती सांभाळून प्रेम वर्षावर करून, देव सगुण पाहावा ऐसे वाटती न